नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या माता भगिनींना 7,500 रुपये आले असतील तर त्या माता भगिनींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर बघू शकता, तुम्हाला 4,500 रुपये आले असतील किंवा 3,000 किंवा थेट 7,500 रुपये आले असतील तर तुमच्यासाठी 24 नोव्हेंबर पासून लाडकी बहीण योजनेमध्ये 5 सर्वात मोठे आणि आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघू शकता, जर तुम्हाला 7,500 रुपये 5 महिन्यांचे मिळाले असतील किंवा अर्धवट पैसे मिळाले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे याविषयी सुद्धा शासनाने अपडेट दिलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. बघा, लाडकी बहीण योजना केव्हा सुरू झालेली आहे तर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी 5 महिन्यांचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. बघा, लाडकी बहीण योजना सुरुवात झाली होती जुलै महिन्यामध्ये. तिथून 5 महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. परंतु 24 नोव्हेंबर पासून म्हणजेच इथून पुढे काय होणार आहे तर 24 नोव्हेंबर पासून अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे 5 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला मी अगोदरच सांगितलेला आहे की कोणते आनंदाचे निर्णय आहेत आणि कोणत्या माता भगिनींसाठी आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, हे निर्णय 24 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत. आजची तारीख आहे 19 नोव्हेंबर, म्हणजेच अजून 5 दिवसांनी हे नियम लागू करण्यात येणार आहेत. परंतु तुम्ही हे नियम अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिलांसाठी सर्वात चांगली आणि खूप छान अशी योजना सुरू केलेली आहे. बघा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी योजना कुठेही सुरू झालेली नव्हती. काही योजना सुरू झाल्या परंतु बंद सुद्धा पडल्या. परंतु अशी इतिहासामधली ही पहिली योजना आहे की याच्यामध्ये सरसकट सर्व राज्यामधील सर्व महिलांना पैसे आलेले आहेत. परंतु याच्यामध्ये आता काय करायचं आहे तर वेगळं काहीतरी म्हणजेच बदल करण्याची वेळ आलेली आहे. बघा, काय केलेलं आहे, जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली, 1,500 रुपये एवढी रक्कम ठेवली. परंतु आता जर सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं आलं तर त्यांनी 5 निर्णय सांगितलेले आहेत की त्याच्यानंतर तुम्हाला हे 5 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहेत. आता जो पहिला आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. बघा, 20 तारखेला मतदान आहे, सोबतच 23 तारखेला निकाल लागेल आणि 24 तारखेला लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये इतकी होणार आहे. बघा, पहिला जो आनंदी निर्णय आहे तो म्हणजे 600 रुपयांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढलेली आहे. सोबतच जर एकनाथ शिंदे पडले तर तुम्हाला 3,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये 24 तारखेच्या नंतर जमा करण्यात येणार आहे. परंतु जर नवीन योजना आहे महालक्ष्मी योजना, ती जर योजना अस्तित्वात आली तर तुम्हाला काही अपडेट करावे लागतील. म्हणजेच आपला दोन्हीकडून फायदा आहे. एकनाथ शिंदेंचं सरकार येऊ द्या किंवा शरद पवारांचं सरकार येऊ द्या, एकनाथ शिंदेंचं आलं तर 2100 आणि शरद पवार साहेबांचं आलं तर 3,000 रुपये इतकी रक्कम होणार आहे. आता हा झाला पहिला आनंदी निर्णय. परंतु दुसरा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे अगोदरच सांगितलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अपडेट लक्षात येऊन जातील. राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता सुरू झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना दिवाळी बोनस देता आला नाही. तर बघू शकता, लाडकी बहीण योजनेमध्ये जो दिवाळी बोनस सांगण्यात आलेला होता 5,500 रुपयांचा, तर तो बोनस कोणालाही आलेला नाही. कोणी जरी सांगितलं ना कोणाला बोनस आला, या जिल्ह्यांमध्ये आला, तर हा बोनस कोणालाही आलेला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी कालच्या सभेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 24 तारखेला हा बोनस देण्यात येणार आहे. बघा, कालच्या सभेमध्ये जाहीर केले, म्हणजे 24 तारखेला तुम्हाला हा बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता 24 तारखेला का जमा करण्यात येणार आहे तर बघू शकता, 20 तारखेला म्हणजेच उद्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान आहे. 23 तारखेला निकाल लागेल आणि 24 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेची जी पण काही रक्कम शिल्लक राहिलेली असेल ती सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. आता जो तिसरा आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा सविस्तर बघून घेऊयात. बघा, भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल, अशा प्रकारच्या गॅसचे भाव भरपूर वाढलेले आहेत. परंतु सामान्य माणसांना ते परवडत नाहीत. त्यामुळे काय करण्यात आलेलं आहे, 24 तारखेला 3 गॅसचे पैसे थेट अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरल्या असतील किंवा काही महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असेल अशा माता भगिनींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं नसेल तर लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, जो चौथा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा चौथा आनंदी निर्णय
काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरलेल्या असतील आणि त्यांच्याकडे जर रेशन कार्ड असेल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, अशा रेशनधारक महिलांना शासनाकडून रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात आलेले आहेत। बघू शकता, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता पूर्णपणे रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात आलेले आहेत। सोबतच तुमच्या धान्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे, म्हणजेच आतापासून तुम्हाला तांदूळ मिळणार नाही तर तांदळाच्या ऐवजी 9 वस्तू सुरू करण्यात आलेल्या आहेत। बघा, चौथा निर्णय सुद्धा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे अगोदरच सांगितलेलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी बघितला त्यांच्या मनामध्ये काहीच अडचण निर्माण होत नाही आणि त्यांना सर्व अपडेट अगदी सविस्तर मिळून जात असतात। आता त्याच्याच पुढे बघू शकता, जो 5वा आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत। बघा, काही महिलांना 1,500 रुपये आले तर काही महिलांना 4,500 रुपये आले तर काही महिलांना 7,500 रुपये आले। म्हणजे ज्या माता भगिनींना 7,500 रुपये आले तर त्यांना पूर्ण रक्कम मिळाली, परंतु ज्यांना 1,500 रुपये मिळाले असतील तर त्यांना हे पैसे अर्धवट मिळालेले आहेत। परंतु 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे सर्व पैसे जमा होणार आहेत। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मराठी माहिती या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो। त्याच्यामुळे जे पण माहिती तुम्हाला देत असतो तो सर्व माहिती GR ची असते किंवा शासनाने दिलेल्या माहितीनुसार किंवा सभेमध्ये सुद्धा काही गोष्टी जाहीर करण्यात येत असतात। आता बघा, ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतात, अर्धवट म्हणजे 4,500-1,500 अगोदरच सांगितलं, तर त्यांना हे सर्व रक्कम मिळावी म्हणून काय केलेलं आहे, शासनाने हे डीबीटी तयार केलेले आहे। राज्यामधील 35 लाख म्हणजे काय, हा काय जोक नाही, 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता बोनस असो किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेची रक्कम, जे हक्काचे पैसे असतील ते 100% तुम्हाला मिळणार आहेत। बघा, आणि ज्या माता भगिनींना 24 तारखेला पैसे येणार नाही तर त्यांनी काय करायचं आहे, 9861717171 हा गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना त्यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली होती। ज्या माता भगिनींचे उत्पन्न कमी आहे, सोबतच ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता ठरवण्यात आलेली होती, तर त्या पात्रतेमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये महिला जर बसल्या असतील आणि त्यांना पैसे जर आले नसतील तर त्यांना या नंबरवरती मेसेज करायचा आहे, त्यानंतर त्यांना पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, 5 आनंदी निर्णय होते, अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही सुद्धा ऐकले असतील। जर मनामध्ये काही अडचण निर्माण झाली असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे विचारायचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला 23 तारखेपर्यंत पैसे येणार नाहीत। आचारसंहिता सुरू आहे, आचारसंहितेमध्ये कोणालाही पैसे येत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 24 तारखेला 100% सर्वांना पैसे येतील। बघा, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। 24 तारखेनंतरच पैसे येणार आहेत, त्याच्या अगोदर पैसे येणार नाहीत। आता सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। महाराष्ट्रामधील मराठी जनतेला सर्व माहिती मी माझ्या हक्काच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खरोखर पद्धतीने दाखवलेली आहे। जर काय डाऊट वाटला तर कमेंटद्वारे विचारा किंवा काय अडचण असेल तरी पण कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।